नमस्कार, मी प्रशांत देशमुख. आत्ता आंबवडे या गावी आहे. म्हणजे शिवरायांच्या इतिहासामधील अफजल खान प्रकरणातलं जे महत्वाचं प्रकरण आहे. 12 मावळात जेव्हा अफजल खान आला आणि त्यानं जी कडक फरमानं सोडली होती, खंडोजी खोपडे, सुलतानजी जगदाळे खानाला जाऊन मिळाले होते आणि असंच एक कडक फरमान कारीच्या कान्होजी जेध्यांना आलं होतं. आता मी ज्या आंबवडे गावातील नागेश्वर मंदिरामध्ये आहे, हे मंदिर म्हणजे आपल्या कान्होजी काकांचं, कान्होजी जेध्यांचं कुलदैवत. म्हणजे जेव्हा शिवाजी महाराजांना ते विश्वास देत होते की मी तुमच्याच बाजूने असेल, ते मी युट्यूबलाही त्याचा व्हिडिओ आहे आणि आपल्या जय शिवराय पुस्तकातही तो प्रसंग आहे. पण त्याच्यात राजांना विश्वास देण्यासाठी ते सांगतात की आमचं कुलदैवत नागेश्वराची शपथ घेऊन सांगतो की जोपर्यंत शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब आहे तोपर्यंत शिवबांना अंतर देणार नाही. ती जी शपथ नागेश्वराची कुलदैवताची घेतली, ते हे कान्होजी जेध्यांचं कुलदैवत नागेश्वर. आपण आतमध्ये बघूया. हे नागेश्वराचं जे मंदिर आहे ते नागेश्वराचं मंदिर बरचसं पुरातन आहे. तुम्हाला इथली रचना दिसेल की पूर्ण दगड आणि याच्यामध्ये आतमध्ये आपण जर गेलो तर या आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला आतमध्ये एक वेगळ्या प्रकारची शांतता वाटते. सागर, हे खांब पण घे. हे खांब बघा, वेगळ्या पद्धतीचे आहेत. इथे साप दिसतोय. नागेश्वराचं हे मंदिर आहे. तुम्हाला या प्रत्येक खांबावर हा तो साप दिसेल. इथे कासव आहे. अजून आपण मूळ गाभाऱ्यात गेलेलोच नाही. आता आपण मूळ गाभाऱ्यात जाऊया. इकडे मूळ गाभारा आहे. इथे आता आपण गाभाऱ्यात प्रवेश करतोय आणि अतिशय सुंदर अशा पद्धतीची श्री शंकराची पिंडी आहे. तुम्हाला दिसेल गायत्री मंत्राचे छोट्या आवाजात लावलेले इथे सूर आहेत आणि हेच ते कान्होजी जेधे काकांना शिवरायांच्या आणि स्वराज्याच्या बाजूनं उभं राहण्यासाठी आत्मबळ देणारं त्यांचं हे कुलदैवत. अतिशय सुंदर असलेली ही पिंड आहे बघा. कान्होजी काकांना आपण पाहिलं नाही, शिवरायांना पाहिलं नाही, पण त्यांचं कुलदैवत आणि तिथे येता येत आहे, हा मात्र आनंदाचा विषय आहे. इकडे आतमध्ये येऊन थोडीशी वरची उंची घेतली तरी चालेल. हे मंदिर आहे पूर्ण दगडी आहे, पूर्ण दगडी असलेला आहे. आपण हा आता या मंदिराचा सागर आपण चोहोबाजूचा परिसरही दाखवूया. या सागर या. इथे बाहेर गणपती बाप्पाची मूर्ती आहे. इथे छोटी पिंडी आहे, गणपती बाप्पा आहे. आणि आता इथून बाहेर पडलो आपण की तुम्हाला एक मिनिट हा जाऊ दे. सागर या. हे असं वरती कळस पण दिसला पाहिजे. इथून दिसतोय बघ, इथून दिसतोय वरचा कळस. हे मला वाटतं नंतर केलेलं बांधकाम असणार ना. वरचा कळस दाखव. वरचा कळस हा दिसतोय. हे नंतर, हे कळसाचं बांधकाम नंतरचं असेल. हे जो जुना मूळ दगडी आहे ते जुनं आहे. आणि इथे पंचगंगा ना, हा पंचकुंड आहेत. अजून एक इथे फार छान पाहण्यासारखं आहे. कुठे बघा, इथं सातत्यानं रात्रंदिवस पाणी चालू आहे. या ठिकाणी हे तुम्हाला जे दिसेल ते सातत्यानं रात्रंदिवस चालू असलेलं पाणी आहे. कुठल्या डोंगरातनं येतं, कुठून येतं काय माहित नाही, पण सातत्यानं हे या मुखातनं पडलेलं पाणी आहे. आणि अतिशय पवित्र अशी जागा आहे. पाठीमागे ते मुक्तिधाम म्हणजे काय? अच्छा, त्याच्यासाठीच श्री क्षेत्र. अच्छा, इथं तेही चालतं. आणि असं निसर्गाच्या कुशीत आहे. तुम्ही जर पाहिलं ही
सागर, ही झाडं आणि हे सगळं दाखव. हे निसर्गाच्या कुशीत असलेलं हे झाड आहे, हे ठिकाण आहे. ही झाडं सगळी जाणवत आहेत. सागर, पुढे उभा राहा म्हणजे तूही दिसशील. मगापासून जो पडद्याच्या पाठीमागे आहे तो आमचा हा सागर मालुसरे आहे. भोळे सरांचं सुरुवातीचं नाव काय हो सर? संजय भोळे सर आम्हाला सकाळपासून भोर आणि त्याचा सगळा परिसर दाखवत आहेत. तुमच्यामुळे आम्ही हे सगळं पाहतोय. म्हणजे काल इतिहास तिथे मांडला, पण प्रत्यक्ष कृतीतला म्हणजे काल कान्होजी जेध्यांचा प्रसंग ऐकला का तुम्ही? हा, ते मी आतापर्यंत पुस्तकातून ऐकून होतो, पण आता प्रत्यक्ष पाहतोय. आता आपण वाड्यात जाऊया.